नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. द्वापर युगात पृथ्वीवर राक्षसाचे अत्याचार हे वाढतच होते. तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेला अन्याय अत्याचार विषयी सांगू लागते. तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात, हे प्रभू, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्याला 8वा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे. तेव्हा विष्णू म्हणतात, ठीक आहे, ब्रह्मदेव, तुमचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून तेथे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल. भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेचे राजा होते. त्याच्या मुलाचे नाव कंस असे होते. कंस हा जनतेवर, लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचा. त्याचा ह्याच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील अग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवले. कारागृहात जाताना महाराज उग्रसेन कंसाला, एके दिवशी तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल. तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कसं मथुरेचं राज्य करू लागतो. तेव्हाच कंसाची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असे. देवकी ही मथुरेची राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती. तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो, लाडकी बहीण देवकी, उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील. तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल. तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू, मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल. मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाची यदुवंशी सरदारासोबत होतो. मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव याला म्हणतो की माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे, म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार. तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बाब आहे महाराज कंस. मग कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसवून सोडायला निघतो. देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धनधान्य दागिने दिलेले असतात. कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो. तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते. हे कंस, ज्या देवकीला तू एवढ्या प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोडण्यासाठी घेऊन जात आहे, तिचं तुझ्या मृत्यूने कारण बनणार आहे. कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला 8वा मुलगाच तुझा वध करणार आहे. ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो. मग तो ठरवतो की मी वासुदेवचीच हत्या करून टाकतो, जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भयच राहणार नाही. कंस वासुदेव याला मारायला लागतो, पण देवकी त्याच्या विनवण्या करते आणि सांगते, कंस, माझ्या नवऱ्याला मारू नको. मी तुला वचन देते, माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेन, पण माझ्या पतीस मारू नको. मग देवकीची दयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही, पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठडीत बंदी करून ठेवतो. यावर वासुदेव म्हणतो, कंस, देवकी तुझी बहीण आहे, तिच्यासोबत असे वागू नको. तुला हवे तर मला बंदी बनव. पण कंस दोघांची काही न ऐकता दोघांना मथुरेतील कारागृहात बंद करून ठेवतो. देवकी आणि वासुदेव हे दोघेही खूप दुःखी असतात. व्यथित झालेली देवकी वासुदेवाला म्हणते, स्वामी, माझ्यामुळे आज तुम्हाला ह्या कारागृहात बंदी बनून राहावे लागत आहे. मीच तुमच्या जीवनातील आलेले सर्व दुःख आणि संकटाचे कारण आहे. यावर वासुदेव म्हणतात, असे अजिबात म्हणू नकोस. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. तू मला पत्नी म्हणून लाभली, याकरिता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घडा भरेल. यावर देवकी म्हणते, कंस माझ्या गर्भातून जन्मलेल्या सर्व मुलांचा वध करेल. अशा परिस्थितीत आपण करायचं. कंस हा सतत वासुदेव आणि देवकी याचा छळ करायचा, यांना धमकावायचा. देवकी ज्या पुत्राला जन्म घ्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्यात देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता. दुराचारी कंसने एक एक करत देवकीचे एकूण 7 पुत्रांना तिच्या डोळ्यात देखत मारून टाकले.
वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव, आमचे याच्यापासून रक्षण कर. मग काही कालांतराने देवकीच्या आठव्या पुत्रांच्या जन्माची वेळ येते. म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर प्रहारेकरींना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो. देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहे ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंद राजा यांच्या देखील कानी पडते. मग देवकीच्या आठव्या पुत्राचा जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंद राजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते. राजा नंद देवकीच्या आठव्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतो. योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या आठव्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एक मुलीला जन्म देते. हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते. मग भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो. श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेल्या कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव याच्या समोर साक्षात भगवान विष्णू अवतरतात आणि वासुदेवाला सांगतात, हे वासुदेव, मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे. दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे. म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणून कंसाच्या स्वाधीन करून दे, असे म्हणतात. विष्णू अंतर्धान पावतात. मग अचानक वासुदेवाच्या हातातील बेड्या आपोआप सुटतात. कारागृहातील दरवाजे त्याच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहारेकरी गाढ निद्रेत जाऊन लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. मग वासुदेव त्या जन्मलेल्या बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात. यमुनेला श्रीकृष्णाच्या चरणांना स्पर्श करायचे असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते. म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचे याबाबत खूप चिंतित असतात. पण श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते. कृष्णांची ही सर्व अगाध लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात. मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ येथे पोहोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवित आहे. हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मधुवासियांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त करेन. यावर राजा नंद म्हणतात, मी मित्र वासुदेव यशोदा आता गाढ झोपीत आहे. मी लगेच ह्या बाळाला यशोदेच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदेने जन्म दिलेल्या मुलीला तुझ्या स्वाधीन करतो. मग वासुदेव नंदराजाकडून यशोदेने जन्म दिलेल्या बालिकेला घेऊन पुन्हा मथुरेत येतो. वासुदेवने कारागृहात प्रवेश करताच कारागृहातील दरवाजा आपोआप बंद होऊन जातात. वासुदेवच्या हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात. सर्व पहारेकरींना देखील जाग येऊ लागते. मग बाळाच्या रडण्याचा आवाज येतोच. पहारेकरी कंसाला जाऊन सांगतात. वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे आठवे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे. हे ऐकून पहारेकरी कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे. तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही. विधान बदलले आहे. मग मी कुठलाही धोका पत्करणार नाही. देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या कन्येचा देखील वध करून टाकेन. मग कंस देवकीकडे तर मुलीला हिसकावण्यासाठी जातो. तेव्हा देवकी कंसाला म्हणते, कंस, तुला माझ्या आठव्या पुत्रापासून धोका आहे. ही तर मुलगी आहे, मग हिला का मारतो आहेस? हिला मारू नको. पण कंस देवकीची काही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकावतो आणि जमिनीवर फेकू लागतो. पण तेवढ्यातच ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते. देवी त्याला म्हणते, कंस, मला मारू नको. तुला काय लाभ होणार आहे? तुला मारणारा तर ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोहोचला आहे. एवढे बोलून देवी अंतर्धान पावते. हे ऐकून कंस खूप चिडतो. मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवते. पण कृष्ण सर्व राक्षसांचा
अंत करू लागतो आणि मग मोठ्या झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन वासुदेव देवकी मथुरेतील जनता याची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो. तर अशी श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.